भादोलीत कोयत्याचे वार करून पत्नीचा खून. भादोली तालुका हातकणंगले येथील रोहिणी प्रशांत पाटील वय 29 हिचा पती प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मिस्त्री याने कोयत्याचे वार करून खून केलाय. खुनाचे कारण समजू शकले नाही. पसार पतीचा वडगाव पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सोमवारी रात्री 8च्या सुमारास भादोले कोरेगाव रस्त्यावरील ओढ्याच्या पुलाजवळ ही घटना घडली. प्रशांत याचा भादोले ग्रामपंचायत गाळ्यात दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्याचा 8 वर्षापूर्वी ढवळी तालुका वाळवा येथील रोहिणी हिच्याशी विवाह झाला. त्यांना एक 3 वर्षाची व एक 6 वर्षाची अशी 2 मुली आहेत. त्यांचे सासरे आजारी असल्याने वारंवार रोहिणीस तिकडे जावे लागत होते. दुपारी दोघेही दुचाकीवरून ढवळीला गेले होते. रात्री 8च्या सुमारास परत येत असताना वारणा नदीचा पूल ओलांडल्यानंतर गावाच्या बाजूस असणाऱ्या ओढ्याजवळ गाडी थांबवून प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकले आणि कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने रोहिणी जागीच कोसळली. डोक्यात व मानेवर वरमी वार झाल्याने रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. हे वार चुकवण्याच्या प्रयत्नात रोहिणीच्या दोन्ही हातावरही कोयत्याचे वार झाल्याचे आढळून आले. घटनास्थळी हातोडाही पडला होता. निर्मनुष्य ठिकाण, त्यात रात्रीची वेळ असल्याने रोहिणीला बचावासाठीही वेळ मिळाला नाही. रोहिणीच्या अंगावरच कोयता टाकून प्रशांत तिथून निघून गेला. त्याने घरी जाऊन आपण रोहिणीचा खून करून आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या या कुटुंबियांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता रोहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान ही खुनाची घटना समजताच रोहिणीचे माहेर असणाऱ्या ढवळी येथील शेकडो ग्रामस्थ व नातलगांनी भादोले येथे धाव घेतली. संतप्त झालेले हे सर्वजण संशयित प्रशांत यांचे गॅरेज समोर जमले होते. प्रशांत याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.